कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्जत प्रीमियर लीगचं दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं नियोजन करत नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकारातून हजारो प्रेक्षकांच्या साथीनं ही स्पर्धा रंगली। आमदार महेंद्र थोरवे यांनी या स्पर्धेला हजेरी लावत खेळाडूंचं कौतुक केलं। शिवसेना कर्जत शहराच्या वतीनं आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सन्मान या स्पर्धेदरम्यान करण्यात आला। क्रिकेटर केतन म्हात्रे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। KPL स्पर्धेदरम्यान शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। संपूर्ण शहरात शिवसेनेच्या वतीनं अनेक विकास कामं सुरू आहेत। शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सुद्धा सोडवल्या जात आहेत। त्यामुळे त्यांचं कौतुक करत आमदार महेंद्र थोरवे यांनी नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या। कर्जत शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देत नगरसेवक संकेत भासे यांनी केलेल्या आयोजनाचं विशेष कौतुक करत त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। या स्पर्धेदरम्यान उपस्थित प्रेक्षकांना अनेक लकी ड्रॉ सुद्धा देण्यात आले। मानाची पैठणी, स्पोर्ट्स सायकल, AC आणि फ्रीज यासारख्या लकी ड्रॉ बक्षिसांमधून प्रेक्षकांचे सुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार मानण्यात आले। कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर रंगलेल्या या बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धेमध्ये संकेत भासे यांनी सुद्धा मैदान गाजवलं। फक्त राजकीय मैदानातच नाही तर क्रिकेटच्या मैदानात सुद्धा प्रचंड जोशानं संकेत भासे यांची असणारी फटकेबाजी प्रत्येकानं जवळून पाहिली। या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सहभागी होत काही कलाकारांनी आकर्षक वेशभूषा केली होती। विनोदी वेशभूषा पाहून आमदारांना सुद्धा हसू आवरलं नाही। या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट समालोचन करत खेळाडूंचं आणि उपस्थित प्रेक्षकांचं मनोबल वाढवत समीर सोमणे यांनी सर्वांचं मन जिंकलं। समीर सोमणे यांचं भाषेवर असणारं प्रभुत्व आणि समालोचनातील लयबद्धता या स्पर्धेमधलं प्रमुख आकर्षण ठरली। 40 टीम आणि 95 सामने असणाऱ्या KPLच्या या तिसऱ्या पर्वात सर्व खेळाडूंनी जीवाचं रान केलं। उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांनी सर्व सामन्यांमध्ये त्यांचं कौशल्यपणाला लावल्याचं बघायला मिळालं। KPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये समीर शिंदे यांनी विशेष कामगिरी दाखवत मालिकावीर किताब पटकावला। आकर्षक चषक आणि इलेक्ट्रिक स्कूटी देत आयोजकांनी समीर शिंदे यांचा विशेष सन्मान केला। KPLच्या अंतिम सामन्यात आई एकविरा ब्लास्टर्स आणि VH ग्रुप यांचा अंगावर शहारे आणणारा सामना रंगला होता। शेवटच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता। अखेर पंकज पवार आणि सुधांशु कांगणे पुरस्कृत आई एकविरा ब्लास्टर्स या संघानं KPLमध्ये बाजी मारली। द्वितीय क्रमांक VH ग्रुप, तृतीय क्रमांक तोशवी 11 KF बॉईज आणि चतुर्थ क्रमांक मैनू रायझिंग स्टार्स यांनी पटकावला। विजेता टीमनं मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला। नगरसेवक संकेत भासे यांना उचलून घेत आणि त्यांचे आभार मानत क्रिकेटचं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। या संपूर्ण आयोजनाचं क्रेडिट शिवसेनेच्या टीमचं आहे, ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हे यशस्वी आयोजन केलं। त्यांच्यामुळेच कर्जत शहरात या स्पर्धांसारखे उपक्रम राबवणं शक्य होतं, अशी प्रतिक्रिया नगरसेवक संकेत भासे यांनी दिली। कर्जत शहरात रंगलेला KPLचा भव्य थरार आणि शिवसेनेच्या माध्यमातून संकेत भासे यांचं असणारं भव्य नियोजन पुन्हा एकदा शहरात चर्चेचा केंद्रबिंदू बनले, यात मात्र शंका नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।